या परिसरात 3 असे किल्ले आहेत. अलिबागचा कुलाबा, रेवदंड्याचा रेवदंडा, इकडे कोरलाई किल्ला. रेवदंडा किल्ल्याच्या परिसरात रस्त्यावर, घराच्या समोर आणि आजूबाजूला असे 1 ते 1.5 फूट व्यासाचे दगडी गोळे पाहायला मिळतात. हे असे आणखी 2 पुढे आहेत. या बाजूलाही 2 हे असे दगडी गोल आहे. याचा वापर ॲक्च्युली कशासाठी केला होता ते किल्ल्यावर गेल्यावर मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करेन. आता आपण किल्ल्याच्या पश्चिमेकडचा जो दरवाजा आहे तिथे आलेलो आहोत. तर तुम्हाला थोड्या वेळापूर्वी येताना मंदिराच्या इथं काही दगडी गोळे दाखवले. त्यापैकी हा येथील दरवाजाच्या इथे हा फिट बसवलेला आहे. असं म्हणतात की हा तोप गोळा आहे, पण याची साईज बघता ते तोफेचा व्यास किती असेल आणि ती तोफ केवढी मोठी असेल. तर हा तोफेचा गोळा नसून पूर्वीच्या काळी म्हणजे तुम्ही हॉलिवूड मूवीजमध्ये बघितले असेल, ट्रॅब्युचेट नावाचं एक हत्यार असायचं. म्हणजे जसं लाकडी मोठा घोडा, त्याच्यावर हा दगडी गोळा ठेवला जायचा आणि पूर्ण वेगाने तो फेकला जायचा. म्हणजे तटबंदी किंवा लाकडी मोठमोठे दरवाजे त्याने ते आरामात तोडले जाऊ शकत होते. तर हा तोफेचा गोळा नसून हा जे ट्रॅब्युचेट म्हणून हत्यार होतं, मी तुम्हाला स्क्रीनवर त्याचा फोटो दाखवेल, त्यामुळे तुम्हाला आयडिया येईल की ते ट्रॅब्युचेट म्हणजे काय होतं.